तलाठी भरती प्रश्नपत्रिका आपण 22 जुलै 2019ची पाहणार आहोत। त्याची वेळ आहे 10 सकाळची आणि वेळ आहे 2 तास आणि एकूण गुण आहेत 200 मार्क आणि प्रश्न असतील एकूण 100। तर तलाठी भरती प्रश्नपत्रिकेमधील पहिला प्रश्न बघा, इंग्रजी या विषयावर आधारित आहे। बघा पहिला प्रश्न, चूज द मोस्ट सुटेबल कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स। सेंटेन्स दिलेलं आहे आपल्याला, इट वॉज अ वेरीइंग डे डॅश डॅश आय वॉज टायर्ड बाय द एंड ऑफ इट। इथं कोणतं कंजक्शन येईल तर येईल अँड। फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट नाउन फॉर द गिवन सेंटेन्स। डॅश डॅश यूज्ड टू थिंक दॅट इमोशन्स अफेक्टेड अ पर्सन्स। आता या ठिकाणी पहिली ब्लँकमध्ये काय येणार आहे, सायंटिस्ट येईल आणि दुसऱ्यामध्ये रेशनॅलिटी, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब दॅट इज इन ॲग्रीमेंट विथ द सब्जेक्ट। डोंट यू एन्जॉय डॅट डॅश टेलिव्हिजन, तर त्या ठिकाणी येईल वॉचिंग येईल। भाभा अणुसंशोधन केंद्राचे नव्याने नियुक्त केलेले संचालक कोण आहेत? आता नव्याने नियुक्त केलेले संचालक आहेत डॉक्टर अजित कुमार मोहंती। योग्य पर्यायाची निवड करायची। ते 40 वर्षापूर्वी सायकलीवर टिम टिम टिम। आता या ठिकाणी काय येईल, ते फिरत असत, कारण तो काय आहे, भूतकाळ आहे, 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब्स फॉर द गिवन सेंटेन्स। लक्ष्मी अँड पंकजम डॅश डॅश फ्रेंड्स इवर सिन्स डॅश डॅश स्कूल डेज। आता या ठिकाणी काय येईल, लक्ष्मी अँड पंकजम हे काय आर येईल, आर फ्रेंड्स आणि त्याच्यानंतर इवर सिन्स दे स्कूल डेज, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स बेस्ट कंबाईन्स द टू गिवन सेंटेन्स। या ठिकाणी दोन सेंटेन्सेस दिलेले आहेत, कंबाईन आपल्याला त्या ठिकाणी करायचे। ही इज अ क्रिपल अँड ही कॅन नॉट राईड अ हॉर्स। आता याचं करेक्ट आन्सर असेल बीइंग अ क्रिपल ही कॅन नॉट राईड हॉर्स, पर्याय क्रमांक 4। आता या ठिकाणी गणित विभागावरील आहे बघा, बी आणि सी एकत्र जेवढ्या वेळात एक विशिष्ट काम करतील तेवढाच वेळ एकट्या एला लागतो। आता बघा या ठिकाणी जसं जसं आपण कंडिशन दिले त्यानुसार हा प्रॉब्लेम सोडवूया। तर बी आणि सी या दोघांना एकत्र म्हटलेलं आहे, म्हणजे बी अधिक सी बरोबर किती, ए, कारण एला तेवढाच वेळ लागतो। जर ए आणि बी यांनी ते काम 10 दिवसात पूर्ण केले, ए अधिक बी दोघांनी मिळून काय केलं, 10 दिवसात पूर्ण म्हणजे 1/10 दिवसात, तर आणि एकटा सीने ते 50, सी बरोबर किती 1/50 दिवस। आता हे 1/50 काय घ्यायचं, कारण एका दिवसाचं हे निघतं म्हणून। त्यानंतर बघा, तर एकटा बी ते काम किती दिवसात करू शकेल। आता आपण काय करूया, हे ए अधिक बी बरोबर 1/10 आहे, इथं ए बरोबर काय दिलेलं आहे, बी अधिक सी, ह्या एच्या जाग्यामध्ये ही बी अधिक सी आपण ठेवूया, बी अधिक सी अधिक बी बरोबर 1/10। आता बी अधिक बी किती, 2b, सीची किंमत किती आहे तर या ठिकाणी 1/50, म्हणजे सीला किती दिवस, 50 दिवसात, बरोबर 1/10। आता हे आपण पदावली सोडवल्यासारखं सोडवायचं आहे। 2b बरोबर काय होईल, 1/10 वजा 1/50, तर 2b बरोबर किती होईल, 40/500 बरोबर 2/25। त्याचं आपण काय केलं, शॉर्ट केलं। त्यानंतर बघा, आता 2b बरोबर 2/25 आहे, तर बी बरोबर काय होणार आहे, हे गुणिले 2 इकडं भागिले 2 होईल, म्हणजे 2 2 कॅन्सल झाले, बरोबर किती आलं 1/25। बी बरोबर 1/25 म्हणजे बीला किती दिवस लागतील, 25 दिवस लागतील। बघा पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक 3। पुढीलपैकी कोणत्या हॉकी खेळाडूने 2018 मध्ये अर्जुन पुरस्कार जिंकला होता। 2018 मध्ये श्री मनप्रीत सिंग यांनी अर्जुन पुरस्कार जिंकला होता। रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे। डॅश डॅश अव्यये स्वतंत्र असे शब्द नसतात, कोणती अव्यये, तर त्याचं उत्तर आहे शब्दयोगी अव्यये। त्यानंतर 2 फारसे एकाच वेळी फेकल्यास, आता या ठिकाणी स्वतंत्र नसतात म्हणजे ते शब्दयोगी अव्यय हे जोडून आलेले असतात शब्दाला, म्हणून या ठिकाणी स्वतंत्र नसतात असं म्हटलेलं आहे। 2 फासे एकाच वेळी फेकल्यास बेरीज 8 किंवा 9 मिळण्याची संभाव्यता काय आहे। आता बघा या ठिकाणी दोन्ही फासे एकाच वेळेस टाकल्यानंतर एन ऑफ एस आपल्याला माहिती आहे किती, 36, एका फाशाचे 6 आणि दुसऱ्या फाशाचे 6, 6 गुणिले 6 36, तर आता आपल्याला बेरीज 8 किंवा 9, आता बेरीज 8 येणारे बघूया आपण।
किती होतात? 2 6 6 2 3 5 5 3 आणि 4 4. हे किती झाले? 5 झाले टोटल. त्याच्यानंतर बेरीज 8 असणारे हे आपण काढले. आता 9 असणारे काढूया. 5 4 4 5 3 6 6 आणि 3 हे एवढ्या संभाव्यता झाल्या. आता यांच्या झाल्या किती? 4. हे 5 आणि हे 4 किती झाले? 5 आणि 4 9. मग आपल्याला संभाव्यता काढायची. आता ही संभाव्यता बरोबर काय येईल? 9/36. 9/36 म्हणजे 1/4. बघा पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 3. पुढील शब्दाचे लिंग ओळखा. शब्द आहे वेळ. वेळेचे लिंग काय आहे? उभयलिंगी. पर्याय क्रमांक 4. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून शृंखला पूर्ण करायची आपल्याला या ठिकाणी. आता या ठिकाणी करेक्ट उत्तर येणार आहे ते म्हणजे 1610. कसं ते आपण पाहूया. बघा या ठिकाणी आता ही पहिली संख्या आहे 8. त्याच्यामध्ये आपण 1ने गुणलं त्याला आणि अधिक 2 केलं. किती झाले? 10. पुढची संख्या आहे 10. 10 गुणिले येथे 2 करायचे आणि परत समसंख्या घ्यायची. 2च्या पुढची समसंख्या 4. किती झाली? 24. 24ला आता 3ने गुणायचं आहे आणि अधिक आता याच्या पुढची समसंख्या 6 करायचं आहे. तर पुढची संख्या मिळते आपल्याला. म्हणजे 1 2 3 अशा पद्धतीनं गुणत राहायचं आहे. त्यानंतर आपण जर 78ला जर 4ने गुणले आणि अधिक 8 केलं तर किती येणार आहे? 320. तर आता 320ला 5ने गुणायचं आणि अधिक 10 करायचं. किती येतात? 320 गुणले 5 किती होतात? 1600 आणि अधिक 10 बरोबर 1610. ए हा बी पेक्षा दुपटीने जलद काम करतो. जर बी स्वतंत्रपणे 12 दिवसात काम पूर्ण करत असेल तर ए आणि बी एकत्रितपणे किती दिवसात ते काम पूर्ण करतील? आता इथं बघा एला म्हणजे ए हा बी पेक्षा दुपटीने जलद काम करतो म्हटलेलं आहे. हे एक तयार झालं. आणि बी हा स्वतंत्रपणे काम केलं तर त्याला 12 दिवस लागतात. 12 दिवस म्हणजे एका दिवसाचं काम 1/12 अशा पद्धतीनं लिहिलं जातं काळकाम वेगमध्ये. मग आता आपण ही जी किंमत आहे बी बरोबर 12ची, बी बरोबर 1/12 ही यामध्ये ठेवूया. म्हणजे ए बरोबर 2 गुणिले हे बीच्या जागेत 1/12 ठेवलं. किती येईल? 1/6. ए हा स्वतंत्रपणे 6 दिवसात काम पूर्ण करतो. म्हणजे दुपटीनं जलद काम करणार आहे. म्हणून या ठिकाणी एचा हा 6 दिवसात पूर्ण करतो, बी 12 दिवसात. मग ए आणि बी दोघांनी मिळून किती दिवसात म्हणले? एचे 6 दिवस, बीचे 12 दिवस. किती होतात? 3/12. 3/12 म्हणजे किती? 1/4. म्हणजे दोघांना मिळून किती दिवस लागतील? 4 दिवस. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला? तर शिवाजी महाराजांचा मृत्यू हा सगळ्यांनाच माहिती आहे 1680ला झालेला आहे. Choose the appropriate prepositions for the sentence given. They go from one studio another hoping to obtain a role # some films. आता या ठिकाणी 2 fill in the blanks आपल्याला भरायचे आहेत. तर या ठिकाणी योग्य येणार आहे they go from one studio to another studio आणि इथं hoping to obtain a role in some film. to आणि in ऑप्शन 2. त्यानंतर व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्याने आंतरराष्ट्रीय व्हिजन 0 संमेलन आयोजित केले आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे महाराष्ट्राने. त्यानंतर 52 कार्डांच्या चांगल्या प्रमाणे वर खाली केलेल्या डेकमधून यादृच्छिकपणे एक कार्ड काढले जाते. काढलेले कार्ड हे किलवर असण्याची संभाव्यता काय आहे? आता या ठिकाणी बघा 52 कार्ड आहेत आणि त्यापैकी किलवर निघण्याची शक्यता. मग 52 कार्डामध्ये किलवर किती असतात? 4 असतात. म्हणजे उत्तर काय असेल आपलं? 4/52. नंतर खालीलपैकी कोणता तारा आपल्या सूर्याच्या सर्वात जवळचा तारा आहे? तर खालीलपैकी अल्फा सेंटॉरी हा जो तारा आहे तो आपल्या सूर्याच्या सर्वात जवळचा आहे. त्यानंतर खाली दिलेल्या शृंखलेमध्ये अंकाचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम आपल्याला ओळखायचा आहे.
आता या ठिकाणी बघा काय केलेलं आहे, 2 पहिली संख्या आहे, 2ची दुप्पट किती होते 4. आता ह्या 4मध्ये आपण परत 2 मिसळले, किती झाले 6. आता 6ची दुप्पट किती होते 12. आता 12मध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1 मिसळायचं आहे, म्हणजे 2पेक्षा 1 कमी, म्हणजे 1 मिसळायचं आहे, किती झाले 13. परत 13ची दुप्पट करा, 13 दोन्ही 26. आता 26मध्ये काय करायचं आहे आपल्याला, 0 मिसळायचं आहे, किती झाले 26. आता 26ची दुप्पट करायची, 26 दोन्ही किती होतात 52. आता मात्र काय करायचं आहे आपल्याला, 52मधून 1 वजा करायचं. आतापर्यंत आपण अधिक केले, आता 1 वजा करायचं आहे, किती झाले 51. 51ची दुप्पट करायची, किती होते 102. आता याच्यामध्ये वजा 2 केलं तर काय येतं 100. म्हणजे इथं 51च्या ऐवजी इथं कोणता आकडा दिलेला आहे 54 दिलेला आहे. म्हणून इथं आपलं चुकीचं पद कोणतं आहे 54, पर्याय क्रमांक 3. तसंच तुम्ही पुढे जर करत गेलात म्हणजे 100मध्ये काय करायचं, 100ची दुप्पट आणि किती होते 200. 200 तर आता इथं वजा 3 करायचं, किती झाले 197. हा नंबर आपल्याला दिसतो. म्हणजे या पद्धतीचं लॉजिक इथं वापरलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर. आता खालील प्रश्न हे खाली दिलेल्या 5 अंकी संख्यावर आधारित आहेत म्हटलेलं आहे. बघा आता प्रत्येक संख्येच्या पहिल्या अंकामधून 1 वजा करायचं आहे. आपण पहिली संख्या घेऊया 526. 526च्या पहिल्या अंकातून 1 वजा केलं, किती झाले 4. तिसऱ्या अंकामधून 2 वजा केले, तेही झाले 4. आणि मधली संख्या काय करायची, तशाच तशी ठेवायची. म्हणजे पहिली संख्या काय तयार झाली ही. आता याच्याऐवजी काय तयार होईल 2 4 4. त्यानंतर पुढची संख्या, याच्यातून पहिल्या संख्येतून 1 वजा केले 8, मधली संख्या तसंच, आणि 7मधून काय करायचं आहे आपल्याला 2 वजा करायचं आहे, म्हणजे किती झाले 5. त्यानंतर 5मधून 1 केली 4 9, आणि इथं 1, आणि शेवटची संख्या आहे 7 5 आणि 1. आता यामधली काय म्हटले तर तयार झालेली दुसरी सर्वात मोठी संख्या काय असेल म्हटले, दुसरी सर्वात मोठी. पहिली सर्वात मोठी ही असेल, दुसरी सर्वात मोठी ही असेल 751. म्हणून आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 500 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये 65% मुले आहेत, 20% मुली आणि 40% मुले परीक्षेमध्ये नापास झाली, तर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या काढा. आता बघा 500 पैकी वर्गामध्ये मुलं किती आहेत 65%. म्हणजे 500चे 65% म्हणजे किती होतात ते अगोदर आपण काढूया. किती होतात बघा, 325 मुले झाली. त्याच्यानंतर आता मुली किती झाल्या, 65% जर मुलं असतील तर उरलेल्या 35% काय असतात मुली असतात. मग 35% म्हणजेच किती, 35 गुणिले 5 किती होतात 175. ह्या झाल्या मुली. आता त्यांनी सांगितलं काय आपल्याला की 20% मुली आणि 40% मुले परीक्षेमध्ये नापास झाली. मग पास झालेल्याची संख्या आपण काढायची, म्हणून 20% नापास झाले. आता पहिल्यांदा मुली काढूया आपण पास झालेल्या. 20% नापास झाल्या म्हणजे पास किती झाल्या 80%. मग 175 टोटल मुले आहेत, 175चे 80% आपल्याला काढायचे. किती झाले बघा, 7 8 56 भागिले 4 किती होतात 4 1 4 4 चौक 16. आणि हा 80चा 0 म्हणजे किती झाले 140. ह्या मुली पास झाल्या. त्याच्यानंतर आता मुले काय म्हटलेलं आहे, या 325 पैकी 40% नापास झालेत. मग पास किती झाले तर 325चे पास झालेली मुले किती 60%. मग 325चे 60% किती होतात ते आपण काढूया. आता 25ने जर भाग दिलं तर किती राहतात 13 गुणिले 15 करायचं. एकशे 95 एवढे मुले काय झाले पास झाले. मग आता 195 अधिक 140 यांची बेरीज करायची, किती होतात बघा 335. एवढे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या असेल.
अशा पद्धतीनं काढायचं आहे. आपण 500ला गृहीत धरूनच जर 20 आणि 40% किमती काढून जर मायनस केलं तर आपलं उत्तर चुकणार आहे. पर्याय क्रमांक 1. चूज द मोस्ट सुटेबल डिटरमायनर फॉर द गिवन सेंटेन्स. बिकॉज हिज आर्ग्युमेंट वॉज सो कन्फ्युजिंग डॅश डॅश पीपल अंडरस्टूड इट. आता याचं उत्तर असेल फ्यू पीपल. ऑप्शन 1. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ऑब्जेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. आता ऑब्जेक्टिव्ह शोधायचं आपल्याला. ही ऑफन ॲपियर्स नॉट टू केअर अबाउट हिज वर्क बट ॲपियरन्स कॅन बी काय असेल डिसेप्टिव्ह. पुढील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा. आता मराठीतील आहे हा प्रश्न. कॅक्टस बागेत तर लावतातच, पण मनी प्लांटप्रमाणे कॅक्टसच्या शोभेच्या कुंड्या अनेक घरात दिसतात. यामधलं जे विरामचिन्ह आहे ते कोणतं आहे? अर्धविराम. पर्याय क्रमांक 3. पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. अधोरेखित केलेला आहे क्षणोक्षणीला, तर याचा अव्ययाचा प्रकार असेल तो म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. उभयान्वयी अव्यय तर नाही, केवळ प्रयोगी अव्ययही नाही येतो, शब्दयोगी अव्ययही नाही. शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय थोड्या प्रमाणात सारखे असतात, पण शब्दयोगी अव्ययमध्ये शब्दाला जोडून आलेले असतात, पण इथं क्षणोक्षणी हा सेपरेट आहे. त्यानंतर बघा, चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. डॅश डॅश ट्रायबल पीपल ऑफ सम पार्ट्स ऑफ मध्य प्रदेश प्रॅक्टिस डॅश डॅश युनिक सब कल्चर विच इज डॅश डॅश ब्युटी ऑफ मल्टीकल्चरलिझम ऑफ इंडिया. तर या ठिकाणी करेक्ट आता वर्ड येणार आहेत ते म्हणजे द ट्रायबल पीपल, या ठिकाणी द येईल. सम पार्ट्स ऑफ मध्य प्रदेश प्रॅक्टिस ए युनिक सबकल्चर, ए येईल या ठिकाणी. विच इज डॅश डॅश ब्युटी, काय येईल आता इथं? विच इज द ब्युटी ऑफ मल्टीकल्चरलिझम ऑफ इंडिया, म्हणजे द ए दी, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 योग्य बसेल. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. लॅक ऑफ प्रेझेन्स ऑफ माइंड विल कॉज अपसर्ड इन ऑल द केसेस. आता या ठिकाणी अपसर्डला तिथं सफिक्स लागणार आहे तो म्हणजे ITY. त्यानंतर बघा, स्फूर्ती या शब्दातील अधोरेखित अक्षराची योग्य वर्णरचना कोणती आहे? स्फूर्तीमधील अधोरेखित काय केलेलं आहे? स्फ, आणि ती स्फला काय येईल? स अधिक फ अधिक उ. पर्याय क्रमांक 2. ऑप्शनवरून फक्त इथं स्फूलाच अंडरलाईन केलेलं पाहिजे होतं. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडल ऑक्झिलरी वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. नो बडी डॅश डॅश लीव द क्लास विदाउट माय परमिशन. नो बडी शुड लीव. ऑप्शन 3. वाक्यामधील सार्थ वाक्य ओळखा. यामधील सार्थ वाक्य आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1. डोंगरातला झरा मुक्तपणे खळखळत होता, कारण झऱ्याचा आवाज हा खळखळ असाच असतो. चूज द ॲप्रोप्रिएट कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. गिवन सेंटेन्स आहे ही रिझाइंड हिज जॉब डॅश डॅश इस्केप डिसमिसल. तर या ठिकाणी करेक्ट आपल्याला कंजक्शन असणार आहे ते म्हणजे इन ऑर्डर टू इस्केप. ऑप्शन 2. खाली दिलेल्या 4 पत्त्यांपैकी कोणता पत्ता खाली दिलेल्या पत्त्याशी अचूकपणे जुळत नाही म्हटलेला आहे. आता जुळत नसलेला तो म्हणजे पत्ता आहे तो म्हणजे ऑप्शन नंबर 3. का? इथला मोबाईल नंबर तर सेमच आहे असं तुम्ही म्हणाल. त्यानंतर इथला जो पिन आहे तोही सेमच आहे, पण इथं मात्र काय आहे? फूक हाय बिल्डिंग, ह्या बिल्डिंगचं जे नाव आहे ते चुकलेलं आहे. मोबाईल नंबर 2 असू शकतात, एखाद्या वेळेस बदलला तरी चालतो, परंतु बिल्डिंगचं नाव मात्र 1 पाहिजे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 हा याच्याशी जुळत नाही. या ठिकाणी आन्सर असेल ऑप्शन 3. चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिवन सेंटेन्स. गिवन सेंटेन्स. द टीम लीडर एक्सक्लेम्ड हुर्रे वी ओन द फर्स्ट प्राइज. या ठिकाणी आनंद व्यक्त केलेला आहे, त्यामुळे इथं बघा कोणतं सेंटेन्स करेक्ट राहील तो म्हणजे ऑप्शन 1. हुर्रे नंतर एक्सक्लेमेटरी मार्क्स पाहिजे आणि त्यानंतर दोन्ही ठिकाणी एक्सक्लेमेटरी मार्क्स आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 इज अ राईट आन्सर. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट युजेस टू फिल इन द ब्लँक इन द गिवन सेंटेन्स. आता गिवन सेंटेन्समध्ये बघा, ॲन ऑर्गनायझेशन वॉन्ट्स डॅश डॅश ऑफ इट्स एम्प्लॉईज.
या ठिकाणी काय येईल? लॉफुलनेस. ऑप्शन नंबर 3. चूज द ऑप्शन विथ द ॲप्रोप्रिएट सफिक्स टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. या ठिकाणी करेक्ट सफिक्स असणार आहे माय सिस्टर इन लॉ इज व्हेरी, काय येणार आहे या ठिकाणी? टॉकेटिव्ह इवन विथ स्ट्रेंजर्स. त्यानंतर नेक्स्ट बघा, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. विधेय विस्तारात डॅश डॅश विषयी अधिक माहिती दिलेली असते. तर विधेय विस्तारामध्ये क्रियापदाविषयी अधिक माहिती दिलेली असते. खटका उडणे यामधील खटका या शब्दाचा योग्य पर्याय काय आहे? तर खटका उडणे म्हणजे यामधला कळ या ठिकाणी योग्य अर्थ आहे. 2019 मध्ये कोणत्या भारतीय व्यक्तीला लंडनमधील दी युनिव्हर्सिटी ऑफ लॉद्वारे लोककल्याणामध्ये मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली? तर याचं करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे शाहरुख खानला. नाईट फ्रँक प्राईम आंतरराष्ट्रीय रहवास निर्देशांक, त्यालाच आपण PIRI 100 या अहवालानुसार कोणते शहर जगामधील 16वे अत्यंत खर्चिक प्रमुख रहिवासी बाजार बनलेला आहे? तर प्रमुख बनलेला आहे ते म्हणजे मुंबई हे रहिवासी बाजार बनलेले आहे. डॅश डॅश हे महाराष्ट्राचे धार्मिक लोकनृत्य आहे जे धार्मिक परमानंद व्यक्त करते. तर यामधलं महाराष्ट्राचं धार्मिक लोकनृत्य आहे ते म्हणजे दिंडी. नवी दिल्लीमध्ये उन्नत भारत अभियान 2.0 कोणत्या मंत्रालयाने सुरू केले? तर हे सुरू केलेलं मंत्रालय आहे मानवी संसाधन विकास मंत्रालय. ऑप्शन 4. दिलेल्या काळात परिवर्तन करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. आजी चष्मा टेबलावर ठेवते यामध्ये अपूर्ण वर्तमान काढायचे. तर अपूर्ण वर्तमान काळमध्ये ठेवत असे येणार किंवा ठेवत आहे. पर्याय क्रमांक 3 ठेवत आहे येईल. असे जर असेल तर तो रीती वर्तमान काळ असेल. पुढील वाक्प्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय निवडायचा आहे. वाटाण्याच्या अक्षता लावणे. तर वाटाण्याच्या अक्षता लावणे म्हणजे आश्वासन देऊनही ते न पुरे करणे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आज 1 एप्रिल आहे. आठवड्याचा दिवस बुधवार आहे. हे लीप वर्ष आहे. 3 वर्षानंतर या दिवशी आठवड्याचा वार कोणता असेल? आता या ठिकाणी 1 एप्रिलची तारीख असल्यामुळे हा फेब्रुवारी नंतरचा महिना आहे. म्हणून या ठिकाणी 2 वार न जाता एक वारच वार पुढे सरकेल. म्हणजे हा जर बुधवार असेल तर नंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर जमिनीत पाणी मुरण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब असे म्हणतात. जमिनीत पाणी मुरण्याच्या प्रक्रियेला झिरपणे असं म्हटलं जातं. पुढील वाक्यातील विशेषण ओळखा. मिट्ट काळोख पडला होता आम्ही घरी पोचलो तेव्हा. तर या ठिकाणी विशेषण आहे मिट्ट. पर्याय क्रमांक 1. अनुसूचित जाती व नवबुद्ध शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा पुरविण्याच्या उद्दिष्टाने महाराष्ट्र शासनाने कोणत्या योजनेची अंमलबजावणी केली? तर महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अंमलबजावणी केली. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ऑब्जेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. गिवन सेंटेन्स आहे ऑफ द यंग डायरेक्टर्स हू 2 मूवीज द सेकंड वन इज, काय येणार आहे ते म्हणजे बेटर.